दिशेने अशी लावलेली क्षेत्ररक्षण सज्ज मंगेश कोलंबे. चांगला टप्प्याचा मारा. पहिला चेंडू निर्धाव. ऋतिक कोलंबे डाव्या हाताचा डावखुरा गोलंदाज, घातक गोलंदाज. त्याच्या विरुद्ध जर आपल्याला ताकदीची फलंदाजी करायची असेल तर कुठेतरी बुद्धीचा आणि चातुर्याचा वापर मंगेश कोलंबे याला करावा लागेल, जेणेकरून मोठे मोठे फटके मारण्यात तो यशस्वी ठरेल. दुसरा चेंडू मंगेशाला. पुन्हा एकदा बीट मंगेश कोलंबे. 2 चेंडू निर्धाव राखण्यात यश मिळते ते ऋतिक कोलंबेला. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपल्याला ऋतिक कोलंबेकडून करताना दिसत आहे, मिळते आपल्याला. त्याला पाहायला मिळते गोलंदाजी ऋतिक कोलंबे याच्याकडून. 2 चेंडूंचा तिसरा चेंडू. अतिशय सुंदर आणि योग्य टप्प्याची गोलंदाजी ऋतिक कोलंबेकडून आपल्याला बघायला मिळते, कारण मोठ्या मोठ्या सामन्यात आपल्याला ऋतिक कोलंबे स्ट्रायकर गोलंदाज म्हणून पाहायला मिळतो. कारण डाव्या हाताचा गोलंदाज आणि उजव्या हाताचा कॉम्बिनेशन फलंदाजी, तर दोघांमध्ये ऋतिक कोलंबेच प्रभावी आपल्याला काही सामन्यांमध्ये दिसलेले. मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये बोटांची जादू, फिरकी गोलंदाजी ऋतिक कोलंबेकडून आपल्याला बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा हवेत चेंडू. चौथ्या चेंडू मध्ये विकेट. नक्कीच मनोजी, जो लेफ्टी बॉलर असतो त्याच्यामध्ये एक वेगळीच कला असते. चेंडू स्विंग करायची, चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो हलक्या हाताने. त्याच पद्धतीने चेंडू हाताळला ऋतिक याने. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर चौथ्या चेंडूवरती येते मंगेशची विकेट. शेलबाद होतोय मंगेश. बॅक टू द डग आउट. आता कोण येईल मंगेशच्या मार्फत त्याची जागा भरून काढायला, षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी करायला. त्याच्या समवेत जातोय भगवान कोलंबे. चांगल्या पद्धतीने स्पेल हाताळताना P1चा षटक हाताळतोय ऋतिक. अद्याप 4 चेंडू, 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. चौथ्या चेंडूवरती विकेट कमवले त्यांनी. पुढील येणारे 2 चेंडू काय असेल चेंडूवरती, भगवान काय मारा करेल ऋतिकला. मेडन ओव्हरचं होईल का ऋतिक याची, पाहूया. अंतिम 2 चेंडू P1च्या षटकातील ऋतिक याचे. पुढील होणारा सामना जयशंकर बैलगाडा 11 संघ आणि शिवशंभो एंटरप्राइजेस असा पुढील होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना असेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. स्ट्राईकला भगवान, नॉन स्ट्राईकला विश्वासतेर. पुन्हा एकदा हवेत मारण्याच्या नादात त्याच पद्धतीने चेंडू आदळतोय, बोटांवरती स्विंग करतोय ऋतिक. चेंडू पडल्यानंतर थोडस स्विंग होतोय बाहेरच्या साइडने. हीच कला दाखवतोय. ज्या पद्धतीने गोरसाहेबीचा भावेश पवार लेफ्टी बॉलर